8 वर्षाचा विठ्ठल मामासोबत पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी निघाला होता. निघताना पाया पडण्यासाठी तो मीराबाईंच्या समोर उभा होता. दह्याची कवडी हातावर घालण्यासाठी दह्याचा सट व पळी घेऊन त्या दारात उभ्या होत्या. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या विठ्ठलाचे मुख न्याहाळीत होते, पण डोळ्यातील पाण्याने ते मुख अगदीच अस्पष्ट दिसत होते. त्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांसमोर एकदम 8 वर्षापूर्वीचा काळ उभा राहिला. गहिनीनाथ महाराजांनी दिलेल्या भस्माचे सेवन करून 1 महिना उलटतो न उलटतो तोच त्यांची पाळी चुकली होती. गोविंदपंतही हे मीराबाईंच्या तोंडून ऐकून आनंदित झाले होते. लग्नानंतरच्या 2 तपांच्या काळानंतर प्रथमच त्या आनंदाची अनुभूती दोघेही पती-पत्नी घेत होते. झाडावरील चिमण्यांच्या थव्यातील एकामागून एका चिमणीने उडून जावे तसे भुरभुर दिवस जात होते. उषानिशांच्या पाठशिवणीच्या खेळात 9वा महिना केव्हा उजाडला हे कळलेच नाही. 9 महिने भरले आणि एका संध्याकाळी एका नव्या जीवाने मीराबाईंच्या जीवनाचे सार्थक केले. तो कोमल स्वर ऐकून त्यांच्या मातृहृदयाला उधाण आले. 12व्या दिवशी धूमधडाक्याने बारसे झाले. श्रीहरीच्या कृपेने व गहिनीनाथ महाराजांच्या कृपाप्रसादाने मुलगा झाला, म्हणून मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले. कलेकलेने चंद्र वाढावा तसे बाळ मोठे होत होते आणि रोज बाळाच्या प्रगतीचा एक प्रकार मीराबाई गोविंदपंतांना सांगत होते. आज बाळाने मुठी चोखल्या, आज बाळ कुशीवर वळला, आज बाळ पालथा झाला, आज बाळ रांगू लागला, आज बाळ बसू लागला. आणि बाळाची दुडुदुडू करणारी पावले कशी धावू लागली हे मीराबाई गोविंदपंतांना कळलेच नाही. आता बाळाची पावले घराबाहेर पडू लागली होती. शेजार पाजाराच्या घरातून फिरणारा विठ्ठल आता शेजारच्या आळीतूनही फिरू लागला. आणि एके दिवस गोविंदपंतांनी मीराबाईंना सांगितले, अहो, बाहेर कोण आले हे पाहिले का? मीराबाई लगबगीने स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात आल्या. तो त्यांना बाहेर उपाध्याय आलेले दिसले. मीराबाई म्हणाल्या, हे काय, उपाध्यायांना आत्ता काय कामानिमित्त बोलवले बरे? ना आत्ता सण, ना पूजा अर्चा, ना कुळधर्म, ना कुळाचार. गोविंदपंत, बरोबर आहे. विठ्ठल किती मोठा झाला आहे हे तुम्हाला कसे लक्षात येईल? अजूनही आपण मायेच्या पदराचे पांघरून घालून कुशीत घेऊन झोपवता ना. पण मला दिसते आहे की आता तो 8 वर्षाचा होईल, मग मुंज नको का वेळेवर करायला? आणि त्या शब्दांनी मीराबाईंच्या लक्षात आले की विठ्ठल 8 वर्षाचा झाला आहे. हे आपल्या लक्षातच आले नाही आणि मुंज मोठ्या धुमधडाक्याने झाली. सर्व गावाला लाडवाचे जेवण घातले. त्याला 8 दिवस लोटता येत नाहीत. तोच मुंजीसाठी आलेल्या मामाबरोबर विठ्ठल पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी समोर उभा होता. आई, दह्याची कवडी हातावर घालतोस ना? विठ्ठलाच्या शब्दांनी मीराबाई भानावर आल्या. डोळ्यातून खळकन पाणी ओघळून गेलं. विठ्ठलाचा चेहरा जरा स्पष्ट झाला. घालते बाळा. मीराबाईंनी दह्याची कवडी विठ्ठलाच्या हाती घातली. त्याने ते तोंडात सोडली. ओला हात डोक्यावरून फिरवला व तो वळला. पडशी घेतली व मामाजवळ जाऊन उभा राहिला. मीराबाई न राहून गोविंदपंतांना म्हणाल्या, आपण अगदी पक्काच निश्चय केला की विठ्ठलाला पैठणला पाठवायचेच म्हणून? माझं बाळ तिकडं गेला की माझे जीवन पुन्हा एकाकी होईल हो. मीराबाईंचा स्वर कातर झाला. गोविंदपंत समजुतीच्या स्वरात म्हणाले, अहो, विठ्ठल तुमचा जसा मुलगा आहे तसा तो आमचाही मुलगा आहे. मुलाला आपल्या जवळ ठेवून त्याला अज्ञानी का ठेवायचे आहे? ब्राह्मणांच्या आश्रय धर्माप्रमाणे त्यांनी आता गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन नको का करायला? शिवाय विठ्ठल अगदी दूर थोडाच जात आहे, तुमच्या माहेरला तर जात आहे. तेथेही आपलीच माणसं आहेत. शिवाय तुम्ही जाऊन त्याला भेटू शकता. गोविंदपंत मेहुण्याला म्हणाले, आपणासाठी बाहेर गाडी तयार आहे. गाडी चालू झाली आणि घुंगरांच्या आवाजाने मीराबाई भानावर आल्या. लगबगीने ते बाहेर आल्या. गाडी पैठणच्या दिशेने धावत होती आणि पळापळाने दूर जात होती. डोळ्यात साचलेल्या पाण्याने सर्व स्पष्ट दिसत होते. मीराबाईंनी पदराने डोळे टिपले तेव्हा त्यांना दिसले की विठ्ठल हात वर करून हलवतोय. त्यांनी हात वर केला आणि गाडीने वळण घेतले.
आजही मीराबाई मोठ्या उत्सुकतेने त्याच वळणाकडे पाहत होत्या. 12 वर्षापूर्वी विठ्ठलाला घेऊन जाणारी गाडी वळली होती, पण आज विठ्ठलाला घेऊन येणारी गाडी त्याच वळणावर तशीच वेळ येऊन येणार होती. सकाळपासून कावळ्याची कावकाव त्यांच्या कानावर येत होती. कावळ्याला टाकलेली काकबळी खाऊन तो पुन्हा मीराबाईंच्याकडे मान वाकडी करून पाहत होता व कावकाव करीत होता. दिवसातून त्यांनी अनेक वेळा बाहेर डोकावून पाहिले होते, पण आता उन्हे उतरली होती म्हणून त्या बाहेर बसून होत्या व नजर वळणावर होती. समोरच्या लिंबाच्या झाडावरील कावळ्याने काव काव म्हणून सूचना दिली आणि वळणावर गाडी दिसू लागली. मीराबाई चटकन आत गेला व भाकरीचा तुकडा व तांब्याभर पाणी घेऊन आल्या. गाडी दारासमोर उभी राहिली. विठ्ठल व गोविंदपंत त्यातून उतरले. मीराबाई समोर गेल्या. त्यांनी भाकरी ओवाळून टाकून पायावर पाणी घातले व दोघांना घरात घेतले. विठ्ठल आता मांडीवर घेऊन खुशीत घेण्यासारखा राहिला नव्हता, तरीही मीराबाईंनी त्याला आपल्या जवळ बोलवून घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, मस्तकाचे अवघ्राण केले. तेव्हा त्यांना जरा बरे वाटले. मनाचे जाते ओढावे तसे त्यांनी ही 12 वर्ष ओढली होती. त्यांचे सार्थक झाल्याचा तो क्षण होता.